आणि परिस्थितीवरती मात करत नाथजोगी समाजातील पहिली मुलगी 10वी उत्तीर्ण झाली आहे। मुलं कसंबसं शिक्षण घेतात, मात्र मुलीच्या शिक्षणाला या समाजामध्ये प्रचंड विरोध असताना रमाबाई चव्हाण ही विद्यार्थिनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आली असून पहिल्याच प्रयत्नात तिने 61% गुण मिळवलेत आणि ती पास झाली आहे। रमाबाई तिच्या कुटुंबियांसोबत बातचीत केली। आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी। शिक्षणापासून कोसो दूर असलेल्या नाथजोगी समाजामध्ये आज एक सूर्याची एक वेगळी पहाट निघाली। आज 10वीचा निकाल लागला। या 10वीच्या निकालामध्ये या समाजातील पहिली मुलगी 10वी पास होण्याचा मान या ताईला मिळालेला आहे। आज आपण भंडारा जिल्ह्यातील कोदामेंडी या गावामध्ये पोहोचलेला आहोत। अगदी बोटावर मोजण्या इतका हा समाजाचे इथे कुटुंब वास्तव्यास आहे। सरकारच्याही योजनांपासून कोसो दूर असलेला हा समाज आता कुठेतरी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येत आहे आणि पहिली मुलगी 10वी पास होण्याचा मान या ताईला मिळाला। आपण तिच्याकडनं जाणून घेऊया। ताई, सर्वप्रथम तुझं अभिनंदन। काय सांगशील, 10वी तू आज पास झाली आहे, पहिली मुलगी आहे तू तुझ्या समाजातील। मला या शिक्षणाच्या मार्गी लागायचा लई संघर्ष उचलणं पडला। माझ्याकडं 10वीची परीक्षा द्यायला जात होतो तर माझ्याकडे अभ्यास करायला पुस्तकं नव्हती। मग हे आमचे वडसकर सर यांनी मला रात्रीच्या 9 वाजे पुस्तकं आणून दिली। त्या पुस्तकावर मी अभ्यास करून आज 10वी पास झालो। काय तुला आता पुढं शिक्षण घ्यायचं आहे का, काय तुला करायचं आहे, काय समाजासाठी काही करायचं आहे असं तुला काही वाटतं का? हो, मला अजून पुढे शिकायचं आहे। मला माझ्या समाजासाठी काही ना काहीतरी बनायचं आहे। माझ्या समाजाचा विकास करायचा आहे। मला अजून पुढे जायचं आहे। कसं वाटतं आता मुलगी पास झाली? मी शांताबाई चव्हाण बोलत आहे, ग्राम पंचायत सदस्य। माझा असा विचार आहे का माझी मुलगी नाथ समाजामध्ये, मी जाग मीटिंगला जात होतो नागपूरला, गोंद्याला, भंडाऱ्याला, तर मी म्हणलं मी ती समोर गेलं तर माझ्याबरोबर माझ्या मुलीला काहीतरी शिक्षण देऊन तिला समोर पाठवायचे प्रयत्न करत आहे। निश्चितच सरकारचं ध्येय आहे बेटी बचाव बेटी पढाव आणि खरोखरच हे तंतोतंत आपल्याला उदाहरण या कोदामेंडी इथे बघायला मिळत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, कोदामेंडी, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।